पुणेकरांसाठी एक आनंद वार्ता आहे। गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली म्हाडा घरांची सोडत अखेर 10 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे। म्हाडाच्या या 4186 घरांसाठी तब्बल 2,15,965 नागरिकांनी अर्ज केलेत। पुणे मंडळाकडून या घरांच्या सोडतीची जाहिरात मागील वर्षी 11 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील घरे समाविष्ट आहेत। यामध्ये 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 3,322 सदनिका आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे। अर्जदारांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन म्हाडाकडून 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने घरांची सोडत पुढे ढकलण्यात आली। सुरुवातीला डिसेंबरमध्ये सोडत होण्याची शक्यता होती, मात्र महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याने हा निर्णय रखडला। सोडत घेण्यासाठी म्हाडाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती, मात्र यामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो असे सांगत आयोगाने परवानगी नाकारली। अखेर जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर येत्या मंगळवारी ही सोडत होणार आहे। अर्जदारांची गर्दी टाळण्यासाठी म्हाडाकडून सोडतीचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे। अर्जदारांना ही सोडत घरबसल्या पाहता येणार असून दुपारी 12 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनलवर सोडत थेट दाखवली जाणार आहे। यासोबतच पात्र अर्जदारांना निकाल पाहण्यासाठीची लिंक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे पाठवण्यात आली आहे। निवडणूक आचारसंहिता आणि तांत्रिक अडचणीमुळे 2 वेळा ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती, पण आता अखेर प्रतीक्षा संपली आहे। तर तुम्ही पुणे म्हाडाचा फॉर्म भरलाय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।